दिशा सॅलियन हत्या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दिशाच्या आईवडिलांनी केली आहे। आदित्य ठाकरेंवरती या याचिकेद्वारे गंभीर आरोप करण्यात आलेत। आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सुद्धा या याचिकेत करण्यात आली आहे। तसंच संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही चौकशी करा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे। NIA सारख्या संस्थांकडून या प्रकरणाचा तपास व्हावा अशी विनंती करण्यात आली आहे। दिशा सॅलियनवरती सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असा आरोप सतीश सॅलियन यांनी केलाय। 8 जूनच्या पार्टीत आदित्य ठाकरे पोहोचल्यावरती माहोल बदलला। दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासदायक होतं म्हणून तिला ठार मारण्यात आलं असा आरोप त्यांनी केलाय। तर दिशाचे वडील सतीश सॅलियन यांनी या याचिकेमध्ये नेमकं काय काय म्हटलंय ते आपण पाहूयात। दिशावरती सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली। 8 जून 2020च्या रात्री दिशाच्या घरी जवळच्या मित्रांसह पार्टी सुरू होती। अचानक आदित्य ठाकरे, त्यांचा बॉडीगार्ड सूरज पंचोली, दिनू मोरिया दाखल झाले। पार्टीचा माहोल बदलला। घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासदायक होतं, त्यामुळे तिची हत्या करण्यात आली। दिशाचा मृतदेह बंद दाराआडून हलवून 14व्या मजल्यावरनं फेकला। दिशाच्या मृतदेहावरती घटनेशी साधर्म दाखवणाऱ्या कोणत्याही खुणा नव्हत्या। सामूहिक बलात्काराच्या खुणा मिटवण्यासाठी शवविच्छेदनाला 50 तास उशीर झाला। मृतदेहाचे पोलिसांनी घाईघाईत अंत्यसंस्कार करायला लावले। घटनेच्या दिवशीच इमारतीचं परिसराचं CCTV फुटेजही रहस्यमयरित्या गायब झालं। तिथे असलेल्या अनेकांचं मोबाईल लोकेशन आणि CDRची नोंद घेतली नाही। आपले प्रतिनिधी अमेय राणे सध्या दिशा सॅलियनच्या घराबाहेरनं लाईव्ह आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। अमेय, खरं तर हे प्रकरण 5 वर्ष जुनं आहे। यामध्ये तिच्या वडिलांनी आधी तिच्या अपमृत्यूची कुठेतरी स्वीकृती केलेली होती, परंतु आज 5 वर्षानंतर या याचिकेमध्ये जे आरोप करण्यात आलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहेत आणि ते आरोप फक्त राजकीय नेत्यांवरती नाही आहेत किंवा अभिनेत्यांवरती नाहीत, ते पोलिसांवरती सुद्धा अत्यंत गंभीर आरोप आहेत। काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच पूर्वी मला अजूनही आठवतंय 5 वर्षांपूर्वी जेव्हा हे प्रकरण आलेलं होतं तेव्हा नायगावच्या याच इमारतीत जिथं सतीश सॅलियन आणि कुटुंबीय राहतात तेव्हा आम्ही इथं आलो होतो। तेव्हाची भूमिका, तेव्हाची परिस्थिती हे सारं काही वेगळं होतं। तेव्हा हे प्रकरण नवीन होतं आणि तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं। दिशाचा मृत्यू जरी मालवणीच्या परिसरात त्या इमारतीत झाला असला तरी तिचे वडील सुरुवातीपासूनच नायगावच्या या परिसरात राहतात। तेव्हा त्यांची भूमिका अशी होती की आमच्या मुलीचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि या प्रकरणी आम्हाला कुठलंही राजकारण करण्याचं गरज नाही आहे आणि आम्ही तिचा मृत्यू आत्महत्या म्हणून स्वीकारत आहोत। आम्हाला या प्रकरणाची कुठलीही आणखीन चौकशी करायची नाही आहे। परंतु या घटनेच्या 5 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा सतीश सॅलियन मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आलेले आहेत आणि आता त्यांनी आपल्या आधीच्या भूमिकेपासून पूर्णपणे उलटं घुमजाव करत या प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, त्यांचे जवळचे मित्र असतील, माजी महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई पोलीस जे त्या प्रकरणी मालवणी पोलीस अधिकारी जे त्या प्रकरणाचा तपास करत होते आणि या सर्वांचे प्रमुख म्हणून राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांचे वडील उद्धव ठाकरे सुद्धा या सर्व घटनेला जबाबदार आहेत असा घणाघाती आरोप त्यांनी या याचिकेतनं केलेला आहे। या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेत उद्धव ठाकरे यांची सुद्धा चौकशी करावी मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी हे सर्व परिस्थिती दडवली। भ्रष्ट अधिकारी आणि राजकारण्यांवरती कुठलीही कारवाई केली नाही। त्याचबरोबर आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत त्या घटनेला उपस्थित असलेले त्यांचे मित्रपरिवार सूरज पंचोली असेल, दिनू मोरिया आणि अन्य लोक यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग करावी। रिया चक्रवर्तीशी आदित्य ठाकरेंचं इतकं काय संभाषण झालं, कारण की दिशा सॅलियनच्या मृत्यूनंतर आठवड्याभरात सुशांत सिंग राजपूत याचा सुद्धा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे। त्यामुळे यात सर्वात कुठेतरी कनेक्शन आहे आणि केवळ एका व्यक्तीला वाचवण्यासाठी सारं प्रकरण दडपलं गेलं। फॉरेन्सिक अहवाल बदलला गेला, पोस्टमॉर्टम चुकीचा दाखवला गेला आणि सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या गेल्या असा या याचिकेतनं आरोप आहे। मात्र
प्रश्न असा आहे, मुख्य प्रश्न, की घटनेच्या 5 वर्षांनंतर सतीश सॅलियनना आता ही उपरती का झाली आणि ते आता न्याय मागण्यासाठी कोर्टापुढे का आलेत, याचं उत्तर त्यांना कोर्टापुढे द्यावं लागेल, कारण की कोर्टही साहजिकपणे हे प्रश्न त्यांच्यापुढे मांडेल. यावर या याचिकेतनं सतीश सॅलियन म्हणतात की त्यावेळी आपल्याला मानसिक आणि शारीरिक दबाव टाकण्यात आला होता. राजकीय व्यक्ती सतत आपल्या आसपास असायच्या, ज्यात त्यांनी प्रामुख्यानं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव घेतलेलं आहे. किशोरी पेडणेकर आणि मालवणी पोलीस ठाण्यातले तपास अधिकारी सातत्यानं आपल्याला ज्या गोष्टी दाखवत होते, मनावर बिंबवत होते, त्यामुळे आपला त्यावेळी विश्वास झाला की दिशाच्या मृत्यूत कुठलंही घातपात नाही आहे, तिचा एक अपघाती मृत्यू झाला आहे. परंतु त्यानंतर परिस्थिती अशी अचानक काय बदलली, अचानक अशा कोणत्या गोष्टी त्यांना प्रभावित केलं की आपल्या मुलीचा अपघाती मृत्यू नसून तिच्यावर सामूहिक बलात्कारासारखी गंभीर घटना घडली आणि तिचा मृत्यू नाही तर तिची हत्या करून तिच्या मृतदेहाची योग्य पद्धतीनं तो कसा कॉरॉबरेट केला गेला, ते कसं दाखवण्यात आलं की ही आत्महत्या आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी न करण्यापलीकडे आहेत आणि या प्रकरणाची आता ते CBI किंवा NIA कडनं चौकशी करण्याची मागणी करत आहेत. साहजिकच या याचिकेवरती त्यांना कोर्टात सक्षम पुरावे आणि भक्कम बाजू मांडावी लागेल, कारण की हे प्रकरण पुराव्यांअभावी साल 2022मध्ये मुंबई पोलिसांनी बंद केलेलं आहे आणि दिशाच्या अपघाती मृत्यूवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यानंतरही 3 वर्षाचा कालावधी होता, परंतु तेव्हाही सतीश सॅलियन पुढे आले नाहीत आणि आता अचानक पुढे येण्याचं नेमकं काय कारण आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सतीश सॅलियन देतात की दुपारी त्यांचे वकील माध्यमांशी बोलतात, हे पाहावं लागेल. तुर्तास सतीश सॅलियन यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. या प्रकरणी आमचे नक्कीच या सगळ्या प्रकरणानंतर आता प्रचंड मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटलंय, यामध्ये मात्र काहीच शंका नाही. आपण वेळोवेळी अपडेट घेतच राहू. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.